मुक्तीची आठवण आहे. ते सरकारला आठवण करून देण्यासाठी पण त्याचा एक उद्देश आहे. तसा जो मेळघाट आहे तो म्हणजे स्वातंत्र्य झालं पण मेळघाट कुठं विकासापासून कसं दूर राहिलेला आहे त्याचं आम्ही सगळं तुम्हाला सांगितलं. स्कायवॉक बंद आहे, शाळा तिथे संपलेल्या अवस्थेत आहे, आरोग्याची तर 3-13 वाजून टाकले. तुमच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न त्याच्या तसेच कायम आहे. विद्युत नाही. 75 वर्ष झाल्यापासून अजूनही लोकांना इलेक्ट्रिकचा खंबा त्या गावानं पाहिलेला नाही आहे. अशा बिकट अवस्थेवर खरं तर आम्ही ही यात्रा काढतो आहे, मेळघाट संघर्ष यात्रा. आणि या सगळ्या यात्रेमध्ये अजूनही 4-4 महिने झाले त्या मजुराला मजुरी भेटत नाही. हे सगळे विषय घेऊन हे 1 मार्च ते 8 मार्चपर्यंत गांधीजीच्या मार्गाने आम्ही ही यात्रा काढू. 9 मार्चला त्याची भगतसिंगगिरीमध्ये सुरुवात होईल. अतिशय उग्रपणे त्याचे प्रश्न आम्ही सरकारच्या समोर आणणार आहोत. त्यावर सरकारने निर्णय घेतले पाहिजे. आणि मेळघाटवासियांना मी आवाहन करतो का ही मेळघाटल्या ह्याच्यातली पहिली संघर्ष यात्रा असेल. मला वाटतं हे सगळं दिशा देणारी एक यात्रा राहील. त्या मेळघाटच्या MREGS, वन विभाग आणि बांधकाम कामगार विभाग या माध्यमातून एक नवीन क्रांतीचं पाऊल टाकू शकतो. त्याचा आम्ही नकाशा प्लॅन त्यांना दिला आहे का 10 गावं मिळून 5 वर्षाचा जर टाईप प्लॅन केला पूर्णवेळ मजुरीचा तर तिथला मजूर स्थलांतरित होणार नाही. तो जर स्थलांतरित झाला नाही तर तिथलं एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, या सगळ्या गोष्टीवर प्रभाव पडेल. हो, तुम्ही शेतकऱ्यांच्या आता त्यांनी कर्जमाफीची सुरुवात केली, चांगली गोष्ट, मी आभार व्यक्त करतो. परंतु कोणाचं करणार आहे ते अजून सांगितलं नाही. कोणत्या तारखेपासून तर कोणत्या वर्षापर्यंत तुम्ही करणार आहे ते सरकार सांगत नाही आहे. त्याची स्पष्टता त्यांनी दिली पाहिजे. चालू कर्ज जर माफ केलं नाही, कारण देवाभाऊ नेहमी सांगायचे का दुष्काळ पडल्याशिवाय कर्ज कसं माफ करावं. दुष्काळ पडला ज्या वर्षात पडला त्याच वर्षातलं देवाभाऊ तुम्हाला कर्ज माफ करावं लागेल, कारण ही तुमचीच भाषा होती. आणि सगळ्यात कमी हमीभाव भेटणारं वर्ष म्हणजे हे वर्ष ठरलेलं आहे. त्यानं चालू वर्षातला कर्जदारसुद्धा थकबाकीमध्ये कर्जमुक्तीमध्ये घेतला पाहिजे. हो, या संदर्भात शासनाने काही योजना आयोग पण स्थापित केले आहे. महाराष्ट्र कृषी आयोग जसं झालं, गोसेवा झालं आणि कृषी यांत्रिकीकरण. पण आपण कृषी मूल्य आयोग फार जुना आहे, तो काही आता स्थापन केला नाही. मला वाटतं जय जवान जय किसानचा नारा दिल्यानंतर केंद्रातला कृषी मूल्य आयोग झाला, त्याच्यानंतर राज्याला कृषी मूल्य आयोग आला. हे काही नवीन काही केलेलं नाही आहे. आयोग निर्माण करून चालत नाही, आयोगाला चालना देणाऱ्या व्यवस्था केला पाहिजे. तर कृषी मूल्य आयोग झाला, पण हमीभाव भेटला का? MSP भेटतं तुम्हाला? 20% तर खरेदी केली नाही सोयाबीनची. आजही कापसाच्या खरेदी केंद्र बंद आहे, कोणी बोलायला तयार नाही. कापूस 1000, 2000, 1500 खाली गेला. यावर कुठं काही बोलायलाच तयार नाही. आणि मग हे सगळं आठवण करून देतो आम्ही त्यांना यात्रेच्या वेळी. त्यांनी जर ते माफ केलं नाही तर 1 जुलैला आम्ही यायच्या ह्या सगळ्या टेक्निक वापरणार आहोत आणि रेल्वे बंद करू, चाक धावू देणार नाही 1 जुलैला. डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांनी मेळघाटातील काही शेतकऱ्यांनी 200 किलोमीटर पदयात्रा करून अधिवेशनावर मोर्चासुद्धा काढला होता. त्यांच्या पण मागण्या त्यांच्या मागण्या मला माहीत नव्हत्या. आता आपण ह्या सगळ्या मागण्या घेऊन त्यांनी पण सहभागी व्हावं. हो, एकंदरीत पाहिलं तर आपण मेळघाटातील आदिवासींच्यासाठी धावत आहात, परंतु त्यांच्या विद्यार्थ्यांना 10वी-12वीचे पेपर सुरू आहे, परंतु अद्यापही शासनाकडून पुस्तक वाटप झाले नाही आणि 100% रिझल्ट लागतं. कसं पाहता याकडे? रिझल्ट लावासाठीच त्यांनी ते कायमचं अज्ञान राहावं याच्यासाठी सरकार व्यवस्था केलेली आहे. 1 ते 10पर्यंत पास करा आणि 10वीला कॉप्या पुरवा, 12वीला कॉप्या पुरवा, पास करा आणि त्याला मूर्ख ठेवा म्हणजे संपला विषय.